रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे हॉटेल स्टाईल इडली सांबार किंवा वडा सांबाराचा सांबार। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी तुरीची डाळ, एक बटाटा, एक कांदा, एक टोमॅटो। इथे मी पाव वाटी चिंचेचा कोड घेतला आहे। साधारण 4 टेबलस्पून इतका चिंचेचा कोड घेतलेला आहे किंवा चिंचेची चटणी घेतलेली आहे। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव टीस्पून हिंग। त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचे आहे 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, धणापूड अर्धा चमचा, मोहरी, जिरे, मीठ आणि फोडणीसाठी लागणारे तेल आणि वरती गार्निशिंगसाठी लागणारी कोथिंबीर। आणि इथे 1.5 चमचा इतका सांबार मसाला घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण डाळ धुवून घेऊया आणि त्यामध्येच आपण बटाटा चिरून वाफवण्यास घालणार आहे। कुकरमध्ये डाळ धुवून घेतलेली आहे, त्यानंतर बटाटा चिरून घेतलेला आहे। यामध्येच आपण चिरलेला टोमॅटो घालणार आहे आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या घेऊन याचे वरण शिजवून घेणार आहे। इथे आपण अद्रक लसणाची पेस्ट करून घेऊ। आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आपले तेल कडकडीत गरम झालेले आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्यामध्ये शेंगदाणे, त्यानंतर कढीपत्त्याची पाने, त्यानंतर आपण चिरलेला कांदा घालणार आहे। आपण हा सांबाराचा मसाला तयार करून घेत आहे जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात। आता आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊ आणि व्यवस्थित परतवून घेऊ। कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या। यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। कांदा आपला तांबूस रंग झालेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा धणापूड, तसेच 1.5 चमचा इतके आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे। 1.5 चमचा आपण सांबार मसाला घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। आता हे परतवत असताना यामध्ये आपल्याला चिंचेचा कोड घालायचा आहे किंवा चिंचेची चटणी म्हणू शकतात। यामध्ये चिंचेचा चटणीमध्ये गुळही घातलेला आहे, त्यामुळे आपली ही चटणी आंबट गोड आहे। याचा वापर आपण सांबारामध्ये केलेला आहे। आता आपले तुरीचे वरण तयार झालेले आहे। हे आपल्याला थोडे घोटून घ्यायचे आहे आणि सांबार मसाल्यामध्ये घालायचे आहे। आता या मिश्रणामध्ये आपण डाळीचे मिश्रण घालू आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आणि याला 2 ते 3 उकड्या येऊ देऊ। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण सांबारामध्ये चिरलेली कोथिंबीर घालू। आपल्या सांबाराला आता उकळ्या आलेल्या आहेत। आपला गरमागरम सांबार तयार झालेला आहे। आपला इडली आणि सांबार आता तयार झालेला आहे। धन्यवाद मैत्रिणींनो।